पण केलं. पहिलं थायमिन केलं. दुसरं आपण बी 2 म्हणजे बी 3 म्हणजे नियासिन केलं. बी 2 थायमिन हे रायबोफ्लोविन, थायमिन, नायसिन, नंतर पेंटाथॉनिक आम्ल आणि पॅराडॉक्सिन. एवढे आपण काल कव्हर केले विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये, वॉटर सोल्युबल जे विटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये. कालचं लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड असेल, जे कोणी अब्सेंट असेल ते काल ऐका, कारण बरंच काल शिकवलं गेलंय आणि हे सगळे महत्वाचे विटॅमिन्स आहेत. हा, आता आपण पुढचं विटॅमिन बघणार आहोत, साधारणतः बी 8 म्हणजे बायोटीन बघणार आहोत. हा, तर बायोटीन म्हणजे काय, त्याला जीवनसत्व बी 8 म्हणतो आपण. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर आता बायोटीन मध्ये काय आहे की हे म्हणजे ह्या समूहातीलच, बी कॉम्प्लेक्स ह्या समूहातीलच एक जीवनसत्व आहे. आणि ह्याचा शोध कुठे कधी लागला की 1924 मध्ये बायोटीनचा शोध लागला, 1924 मध्ये. सगळे बऱ्यापैकी 19च्या पुढे शोध लागलेत बऱ्यापैकी, किंवा वेगळे करण्यात यश मिळवलंय. तर 1927 मध्ये M.A. बोआस यांनी काय केलं की अजून एक महत्वाचा शोध लावला, की त्याच्याने काय लिहिलं की उंदरांना जर प्रतिनियुक्त आहार म्हणून अंड्यातील पांढरा बलक खायला दिला, तर त्यांना उंदरामध्ये त्वचारोग होणे किंवा केस गळणे, स्नायूचे अनियंत्रण ही लक्षणं दिसून आली. कारण तर ती ही म्हणजे जी लक्षणे असतात ती ही पिवळा बलक खाल्ल्यानंतर काय होतात, कमी होतात असं लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांच्या लक्षात आलं की हे विटॅमिन बी 8 डेफिशियन्सीनीच होतं. आणि ते बी 8 डेफिशियन्सीला जर आपण अंड्याचा पिवळा बिलक दिला तर त्वचा रोग होणं किंवा केस गळणं, स्नायूंचं अनियंत्रण हे काय उंदरांमध्ये पण कंट्रोलमध्ये येतं. पण 1924 मध्येच त्याचा आधी बायोटीनचा शोध लागला होता. आता गुणधर्मामध्ये काय आपण बघू शकतो की थंड पाण्यात आणि गरम पाण्यात काय होतं, हे लवकर विरघळतं. गरम पाण्यात पण विरघळतं हे लक्षात ठेवा. नंतर स्निग्ध फॅट पदार्थांमध्ये हे विरघळत नाही, वॉटर फॅट सोल्युबल नाहीये. अल्कोहोलमध्ये थोड्या प्रमाणामध्ये विरघळतं. पाणी, सल्फा औषधे, इस्ट्रोजिन ह्याच्यामध्ये पण काय होतं, बायोटीन काय होतं, ह्या अन्न पदार्थावरती जर प्रक्रिया झाली की समजा अन्न पदार्थातील प्रक्रियामध्ये जर इस्ट्रोजिनचा किंवा पाण्याचा किंवा सल्फा ड्रगचा किंवा औषधांचा की तर अंड्यातील पांढरा बलक त्याच्यामुळे काय होतं, बायोटीन काय होतं, पांढऱ्या बलकानी, पिवळ्या बलकानी नाही, पांढऱ्या बलकानी बायोटीन नष्ट होतं आणि पिवळ्या बलकानी बायोटीन तयार होतं. हे लक्षात ठेवा. अंड्यातील जर पांढरा बलक खाऊ घातला तर केस गळण्यास नियंत्रण वगैरे जाणवतं, पण पिवळा बलक दिला असता हे कंट्रोलमध्ये येतं. तर पांढऱ्या बलकामुळे पण बायोटीन नष्ट होतं. त्याच्यानंतर प्राणी द्विभवनाने पण नष्ट होतं, म्हणजे त्याला उष्णता देऊन विघटन केलं तरी ते नष्ट होतं. म्हणजे काय, थंड पाण्यात, गरम पाण्यात विरघळतं, फॅट मध्ये विरघळत नाही, अल्कोहोलमध्ये थोड्या प्रमाणात विरघळतं, पांढऱ्या बल्कनी बायोटीन नष्ट होतं, इस्ट्रोजन औषधांनी पण नष्ट होतं, सल्फा ड्रग्सनी नष्ट होतं, आणि प्राणी जीवनावनाने पण काय होतं, ते अन्न पदार्थ प्रक्रिया खूप जास्त प्रमाणात जर शिजवलं वगैरे अन्न तरी पण ते नष्ट होतं, जास्त प्रमाणात जर शिजवलं तर. तर आता बायोटीनचं कार्य काय आहे आपल्या शरीरामध्ये, फंक्शन काय आहे, तर प्रामुख्याने आपली जी रोगप्रतिकारक, आता आपण सगळ्यात पहिल्यांदा वरती टायटल मध्येच बघितलं होतं की बायोटीन म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किंवा रोगप्रतिकारकता वाढवण्यासाठी काय आहे, उपयुक्त आहे, हे आपण पहिल्या टायटल मध्येच बघितलं. तर मग पहिल्यांदा काय की रोग प्रतिबंधक जी काही आपली यंत्रणा इम्युनिटी सिस्टीम आहे तिला कार्यान्वित होण्यासाठी किंवा तिचं कार्य नीट होण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने बायोटीनची आवश्यकता असते. नंतर त्वचा, मज्जासंस्था आणि मांसपेशींचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी पण विटॅमिन बी 6 किंवा बी 8 बायोटीनची मदत असते. त्याच्यानंतर कार्बोदके, स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी, चयापचयासाठी पण विटॅमिन बी 8 किंवा बायोटीनची आवश्यकता असते. सहविकर किंवा एन्झाईम्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये अनेक, त्यांना पण बायोटीन ती एन्झाईम्स तयार व्हायला बायोटीनची काय होते, मदत होते. त्या एन्झाईम्सला आपण सहविकर किंवा संप्रेरके असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर केसांची वाढ व केस
निरोगी राहण्यासाठी बायोटीनची आवश्यकता असते. लक्षात ठेवा, केसांची वाढ व केस निरोगी राहण्यासाठी आपल्याला बायोटीनची आवश्यकता असते. गर्भावस्था किंवा दुग्धसर्जन काळामध्ये सुद्धा बायोटीनची आपल्याला काय असते, आवश्यकता असते. प्रेग्नन्सीमध्ये किंवा लॅक्टेशनमध्ये सगळ्यात जास्त आवश्यकता असते. आता नॉर्मली बायोटीन शरीरामध्ये पण तयार होतं आणि आहारामधून पण आपण दैनंदिन गरज पूर्ण करू शकतो. तर साधारणतः विकसनशील देशांच्या लोकांमध्ये आपल्या म्हणजे विकसनशील म्हणजे भारतासारखे जे विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये साधारणतः फक्त 50 ते 60 ग्रॅमच बायोटीन आहारामधून घेतलं जातं. आणि विकसित देशांच्या ह्याच्यामध्ये 150, 1-2 मिनिटं, माझी बॅटरी लो झाली. 150 ते 300 मायक्रोग्रॅम इतकं काय असतं आपल्याला प्रामुख्याने, म्हणजे जे विकसित देश आहेत ऑलरेडी, जे विकसित झालेले देश आहेत त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला हे जास्त प्रमाणात म्हणजे 150 ते 300 मायक्रोग्रॅम इतकं काय आहे आपल्याला जास्त आहारातून घेतलं जातं. बाकीचं जे आहे ते काही प्रमाणामध्ये आपलं काय होतं, शरीरात पण तयार होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता बायोटीनची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी आहे. म्हणजे कसं की लहान मुलांच्या मध्ये किती, त्याच्यानंतर प्रौढ व्यक्तींमध्ये किती किंवा अडोलसंट लोकांच्या मध्ये किती, तर ह्या सगळ्यांचं प्रमाण काय पाहिजे आपल्याला माहित पाहिजे. तर प्रामुख्याने 0 ते 6 महिने, कसं एक चार्ट सारखं बनवा किंवा लिहून घ्या तिथं. 0 ते 6 महिने, 0 ते 6 महिने बाळांमध्ये आपल्याला साधारणतः 35 मायक्रोग्रॅम, मिलीग्रॅम नाही मायक्रोग्रॅम लागतं. त्याच्यानंतर 7 ते 12, हम्म 7 ते 12 महिन्यामध्ये 50 मायक्रोग्रॅम. त्याच्यानंतर 1 ते 3 वर्षांमध्ये 65 मायक्रोग्रॅम. 4 ते 6 वर्षामध्ये 85 मायक्रोग्रॅम. 7 ते 10 वर्षामध्ये 120 मायक्रोग्रॅम इतकं लागतं. आणि 11 ते 18 वर्षामध्ये 150 ते 200 मायक्रोग्रॅम. आता लक्षात आलं का तुमच्या मी काय काय सांगते ते? तर प्रामुख्याने आपण आता काय काय बघितलं की बाबा 0 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला किती लागतं, 35 मायक्रोग्रॅम लागतं. हम्म साधारणतः 35 मायक्रोग्रॅम. आणि आपण आहारातून साधारणतः किती घेतोय, तर 0 ते 6 महिन्यामध्ये तर बाळ लॅक्टेशन पिरियड म्हणजे काय, आईच्या अंगावरचं दूधच पित असतं, म्हणजे आईनीच जास्त घेतलं पाहिजे त्यावेळेस. मग 150 ते 300 मायक्रोग्राम म्हणजे अमेरिका वगैरे लंडन सारखे जे विकसित देश आहेत ऑलरेडी त्यांच्यामध्ये 150 ते 300 मायक्रोग्राम घेतात. आणि आपल्यासारख्या विकसनशील देशामध्ये 50 ते 60 मायक्रोग्राम साधारणतः आपण आहारातून घेतो. 7 ते 12 महिन्यामध्ये 50 मायक्रोग्राम. 1 ते 3 वर्षापर्यंत 65 मायक्रोग्राम. 4 ते 6 वर्षापर्यंत साधारणतः किती लागतं, 85 मायक्रोग्राम. आणि 7 ते 10 वर्षापर्यंत साधारणतः किती लागतं, 120 मायक्रोग्राम. आणि 11 ते 18 वर्षापर्यंत 150 ते 200 मायक्रोग्राम. आणि प्रौढ आणि स्त्री पुरुषामध्ये 100 ते 100. आपण ते 50 ते 60 मायक्रोग्रामच आहारातून घेतलं, बाकी शरीरात तयार होतं. जर डेफिशियन्सी निर्माण झाली तर आपल्याला वरून केमिकल कॉम्बिनेशन मध्ये बिप्लेक्स फोर्ट किंवा बिप्लेक्स फोर्ट टॅबलेट घ्यायला लागेल. नंतर मग त्यामुळे आपला हेअर लॉस किंवा हे होण्याची पण शक्यता असते, लक्षात घ्या. आणि प्रतिकार शक्ती किंवा रोग प्रतिकार शक्ती आपली इम्युनिटी पण व्यवस्थित होण्यासाठी त्याची गरज असते. आता गर्भावस्था किंवा स्तनदा माता त्यांच्यामध्ये 250 मायक्रोग्राम इतकी आवश्यकता असते, की सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये. किती, 250 मायक्रोग्राम. आता हे आपलं डेली रिक्वायरमेंट प्रत्येकाची वयानुसार किती आहे हे आपण पाहिलं. आता हे आपल्याला पाहिजे की डेली रिक्वायरमेंट कळली, पण समजा आपल्याकडे डेफिशियन्सी झाली तर कशातून मिळतं, म्हणजे ते आपण जास्त खाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला प्राप्तीची साधने काय आहेत, की बाबा कुठल्या कुठल्या गोष्टीतून आपल्याला ते मिळतं हे आपल्याला बघायला पाहिजे. तर तेलबिया, तेलबिया म्हणजे सगळ्या प्रकारच्या सीड्स, ऑइल सीड ज्याच्यापासून तेल निघतं, म्हणजे ते करडई आलं, जवस आलं, शेंगदाणा आलं, सनफ्लॉवर आलं, बी आले, मगज आला, किंवा जे काही सगळे ऑइल्स ज्याच्या सीड्स पासून तयार होतात ते सगळ्या तेलबियांच्या पासून आपल्याला बायोटीन मिळतं. नंतर धान्य, सगळं गहू, ज्वारी, बाजरी, त्याच्यामधून पण आपल्याला तृणधान्याचं अनपॉलिश्ड तांदूळ पण अनपॉलिश्ड पाहिजे तर आपल्याला ते मिळतं. त्याच्यानंतर मांस, अंडी आणि
दूध भाज्यातून पण आपल्याला बायोटीन मिळतं. हम्म. मांस, दूध आणि भाज्या. तर आता प्रामुख्याने आपल्याला काय बघायचंय की कशा कशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मिळतं. तर आता प्रामुख्यानं वाळलेलं खमीर, खमीर म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रिया करून ड्राय करून ते जे काही फर्मेंटेड पदार्थ बाजूला काढून घेतात त्याला आपण खमीर म्हणतो. त्यामध्ये 100 ते 200 मायक्रोग्रॅम इतकं आपल्याला काय ते आढळून येतं. गव्हाचे कोंब आहेत, गहू आपण कुंडीमध्ये लावतो आणि त्याला छोटे छोटे कोंब येतात, ते कोंब जर पिले तर कोंबचा रस काढून पिला तर आपण त्याला 55 ते 60 मायक्रोग्रॅम इतकं आपल्याला ते मिळू शकतं. नंतर शेंगदाण्यामध्ये किती असतं ते 35 ते 40. नंतर सोयाबीन मध्ये 45 ते 55. हम्म. मांसामध्ये कमी आहे, 5 ते 8च मायक्रोग्रॅम आहे. गाईच्या दुधामध्ये पण 5 ते 6च आहे. अंड्यांमध्ये पिवळ्या बल्कामध्ये 20 ते 22 मायक्रोग्रॅम असतं, पांढऱ्या बल्कात नसतं, पांढऱ्या बल्काने उलट नष्ट होतं. नंतर फळांमध्ये 1.7 ते 2.5 मायक्रोग्रॅम. हं. हे आपल्याला सगळं काय आलं, लक्षात आलं. आता त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय की जर बायोटीन आपल्या आहारामध्ये कमी झालं किंवा अभाव झाला तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की काय अभ्यास म्हणजे त्याच्यावरती काय होतं. तर त्वचेवरती बारीक आणि चौकोनी अशा भेगा पडतात, अशा बारीक अशा छोट्या छोट्या आणि चौकोनी स्क्वेअर टाईप भेगा पडतात. हळूहळू ते वाढून काय होतं की मान, हात, नंतर दंड, पायाची त्वचा देखील काय व्हायला लागते आपली तशीच व्हायला लागते, उरल्यासारखी व्हायला लागते. नंतर बायोटीनच्या अभावी काय होतात आपले स्नायू मसल जे आपले काम करणार ते दुर्बल होतात, वीक होतात. हं. नंतर पिना टोचल्यासारख्या की काहीतरी आपल्याला सारखं शरीरामध्ये टोचतंय असं वाटायला लागतं आपल्याला सेन्सेशन. नंतर स्नायू काम करत नाहीत त्याच्यामुळे काय होतं आपल्या हालचाली ज्या आहेत ते एकदम स्लो होतात, हळूहळू हालचाल व्हायला लागते आपली. भूक मंदावते, लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक मंदावते. डोक्यामध्ये कोंडा होतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये, केस गळतात, तसेच रक्तक्षय होतो आणि थकवा येतो आणि मनात गोंधळ निर्माण होतो यासारखी लक्षणे आढळून येतात. आलं का लक्षात तुम्हाला? सगळ्या बी बी विटॅमिन महत्वाचं आहे कारण सगळे बी विटॅमिन हे मज्जासंस्थेशी आणि मनाशी रिलेटेड आहेत बऱ्यापैकी. कारण त्यांची जर डेफिशियन्सी झाली तर आपल्याला बऱ्यापैकी नर्वस सिस्टीम मध्ये किंवा मानसिक अशांतता या गोष्टी आपल्याला जाणून येतात. आता फॉलिक ऍसिड, आपण हे काय बघणार आहोत तर विटॅमिन B9, फॉलिक ऍसिड बघायचं आहे आपल्याला. हम्म. तर फॉलिक ऍसिड आपलं तर हे B8 संपलं, बायोटीन संपलं, आता आपण पुढचं करतोय B9 म्हणजे फॉलिक ऍसिड. तर ह्याचं महत्वाचं काय कंसामध्ये लिहून घ्या, रक्तक्षय टाळण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो. तर हे HB बनवायला मदत करतं. इव्हन आपण प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या ट्रायमेस्टर पासून म्हणजे बेबी आपलं जेव्हा कन्सिव्ह करायचं ठरतं तेव्हापासूनच आपण मदरला फॉलिक ऍसिड घ्या म्हणून सांगतो. कारण का तर फॉलिक ऍसिड जर डेफिशियन्सी असेल तर पोरांच्या याला बाळाच्या नर्वस सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते किंवा त्याची वाढ नर्वस सिस्टीमची व्यवस्थित होत नाही. स्पायना बायफिडा म्हणा किंवा अशा कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीने बाळ निर्माण होतं. म्हणून आपण मदरला पहिल्या प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरलाच किंवा त्याच्या आधीपासूनच जेव्हा तुम्हाला बाळ साठी चान्स घ्यायचा आहे, कन्सिव्ह करायचंय, त्याच वेळेस आपण सांगतो की मदरला फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घ्या. कारण फॉलिक ऍसिडच्या गोळ्या जर घेतल्या तर प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला त्याचं काय होतं की बेबीची नर्वस सिस्टीमची वाढ एकदम चांगली होते. तर त्याला आपण काय म्हणू शकतो तर B9 यालाच काय म्हणतो आपण फॉलिक आम्ल किंवा फॉलॅसिन किंवा फॉलेट असंही म्हणतो आपण. तर आता फॉलिक आम्ल, फॉलॅसिन किंवा फॉलेट 3 नाव आहेत त्याला, लक्षात ठेवा. म्हणजे टिपा लिहायला तुम्हाला फॉलिक आम्ल येऊ शकतं, फॉलिसिन येऊ शकतं किंवा फॉलेट येऊ शकतं. मग तुम्ही असं नाही म्हणायचं की मला हे शब्द माहित नव्हते किंवा हे काय वेगळंच विचारले. तर त्याला 3 नावं आहेत की फॉलिक आम्ल, फॉलिसेट आणि फॉलेट. तर ह्यापैकी कुठलं पण आलं तर ते काय आहे विटॅमिन B9 आहे. नंतर 1933 सालापासूनच पोषण क्षेत्रामध्ये हे जीवनसत्व काय आहे सगळ्यांना माहिती आहे. स्पाइस या शास्त्रज्ञाने कुणी तर की त्यांनी गरोदरपणामध्ये जो काही रक्तक्षय असेल किंवा गरोदरपणामध्ये नर्वस सिस्टीमची जी वाढ आहे मुलांसाठी त्यासाठी हे उपयुक्त आहे, हे स्पाइस या शास्त्रज्ञांनी काय केलं सिद्ध करून दाखवलं. नंतर आता प्रामुख्याने आपल्याला काय करायचंय की त्याचं एक प्रकारचं काय आहे की
त्याचं एक हिस्ट्री आहे. फॉलिक ऍसिड जेव्हा आपण हे करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्या लक्षात काय घ्यायचंय की त्याची एक हिस्ट्री आहे. आता हिस्ट्री ही तुम्ही नाही लक्षात ठेवली तरी चालेल, पण तुम्हाला माहिती असावी म्हणून मी सांगते की 1933 साली पहिल्यांदा विल्स घटक म्हणून त्यांनी हुडकून काढलं विल्सनी, की उकडलेल्या खमीरामधून मिळालं असं त्यांना. मग त्याच्यामुळे मायक्रोसायटिक रक्त जे आपण जे आरबीसी आहेत त्याच्यामध्ये जर त्याचा हे जर चपटा झाला तर त्याला आपण मायक्रोसायटिक अॅनिमिया म्हणतो, तर तो बरा झाला असं आपण त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, ते विल्स घटकने शोधून काढलं. नंतर 1935 मध्ये त्याला जीवनसत्व यम म्हणून नाव दिलं आणि यकृतात आढळते म्हणून सांगितलं. आणि मागटातील सायटोपिया बरा होतो. लक्षात ठेवा, फक्त लिहून नाही घेतलं तरी चालेल. घटक यू म्हणून तो यकृतात आढळता कोंबड्याच्या वाढीला आवश्यक आहे असं कळलं. नंतर 1939 मध्ये जीवनसत्व B3 यकृतात आढळला, कोंबड्यातील रक्तक्षय बरा झाला. नंतर नॉरेट इल्युमेट घटक 1940 ते यकृतामध्ये आढळला आणि त्याला जीवाणूच्या वाढीस आवश्यक आहे असं सांगितलं त्याला. आणि 1941 साली फॉलिक आम्ल असं नाव पालकात आढळलं आणि त्याला यल केसाई किंवा जीवाणूंच्या वाढीस आवश्यक असं नाव देण्यात आलं. तर ते वेगवेगळ्या नावानी, म्हणजे त्याला फॉलिक आम्ल नाव मिळायच्या आधी वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव देऊन वापरण्यात आलं. हे लक्षात घ्या. 1933 साली, 1935 साली, म्हणजे शोध 33 सालीच लागला, पण त्याला फॉलिक आम्ल नाव हे 1941 साली मिळालं. तोपर्यंत ते वेगवेगळ्या नावानी वापरण्यात आलं. त्याच्यानंतर आता फॉलिक आम्लचे गुणधर्म काय आहेत, तर हे गुणधर्म म्हणजे प्रत्येकाचं एक स्पेसिफिक हे असतं की त्याच्यानुसार आपण ओळखू शकतो की बाबा हे केमिस्ट, आता केमिकल ज्यांना हे बनवतात जे किंवा फार्मास्युटिकल ज्या कंपन्या आहेत त्यांना ह्या गुणधर्माची जास्त गरज असते. म्हणजे आपल्याला पण माहिती पाहिजे, पण फार्मास्युटिकल कंपनीना हे गुणधर्म, कारण त्यांना ते वेगळं करून तेच ते आहे विटॅमिन हे सांगण्यासाठी या गुणधर्मांचा उपयोग होतो. तर आता प्रामुख्याने आपल्याला काय बघायचंय की फॉलिक आम्लाचे काय गुणधर्म आहेत आपल्याला, की प्रामुख्याने फॉलिक जे आम्ल आहे हे स्फटिकरूपी घटक आहे. प्रामुख्याने कसा आहे, तो स्फटिक रूपी आहे. त्याचं कसं आहे, स्फटिकासारखं किंवा स्फटिक रूपी दिसतो तो. त्याच्यानंतर तो काय होतो, पाण्यात विरघळतो. पाण्यामध्ये काय होतो, विरघळतो. त्याच्यानंतर आम्ल द्रावणात उष्णता दिली तर त्याचा ऱ्हास होतो. सूर्यप्रकाशामध्ये पण जलद गतीने ऱ्हास होतो. आणि जर समजा लहान आतडं जे आहे आपलं, लहान आतड्याचे पण 3 भाग असतात. तर त्याच्यामधला जो जेजुनोम भाग आहे त्याच्यामध्ये फॉलिक ऍसिडचं काय होतं, शोषण होतं. आणि यकृतामध्ये काय केलं जातं, हे एकूण साठवलं जातं बऱ्यापैकी. बी फॉलिक जे ऍसिड आहे तर यकृतामध्ये साधारणतः वजनाचं, समजा आपलं तर 60 किलो वजन आहे, तर प्रत्येक किलो मागे 5 ते 15 मिलीग्रॅम इतकं ते, म्हणजे काही जणांच्यात 5 मिलीग्रॅम असेल, काही जणांच्यात 10 मिलीग्रॅम साठवलं गेलं, काही जणांच्यात 15 मिलीग्रॅम साठवलं गेलं असेल, तर ते किलो मागे 5 ते 15 मिलीग्रॅम इतक्या कॅपॅसिटी पर्यंत ते तिथं साठवलं जातं. आणि मलमूत्रामधून जर खूप जास्त प्रमाण झालं तर मलमूत्रामधून काय केलं जातं, त्याला बाहेर टाकलं जातं. आता ह्याचं मेन फंक्शन काय आहे, तर फंक्शन मध्ये ह्याचं प्रामुख्याने रक्तातील लाल रक्तपेशीच्या परिपक्वतेसाठी फॉलिक आम्ल काय आहे, आवश्यक आहे. आता ज्या काही आरबीसीज आहेत आपल्या रक्तामध्ये, तर त्या आरबीसीच्या त्यांचं मॅच्युरेशन होण्यासाठी किंवा त्यांची परिपक्वता होण्यासाठी फॉलिक ऍसिडची सगळ्यात जास्त गरज असते. त्याच्यानंतर शरीरातील प्रत्येक पेशीच्या वाढीसाठी सुद्धा आणि विभाजनासाठी, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरातल्या पेशी नवीन तयार होतात आणि परत जुन्या पेशी मरून जातात आणि परत नवीन पेशी तयार होतात. आणि ते पेशी तयार होताना त्यांचं सेलचं डिव्हिजन होत असतं. तर ते सेलचे प्रोडक्शन मध्ये किंवा सेलच्या डिव्हिजन मध्ये आणि प्रत्येक पेशीच्या वाढीसाठी सुद्धा फॉलिक आम्लाची काय असते, अत्यंत आवश्यकता असते. नंतर आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे की डीएनए आणि आरएनए असतात, रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि दुसरं काय असतं, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए ला आपण डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणतो, आरएनए ला आपण रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणतो. तर तुम्हाला हे डीएनए आणि आरएनए आपले काय असतात, जीन्स असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला आता क्रोमोझोम शिकवत होते सर, एक्स वाय क्रोमोझोम आणि एक्स एस क्रोमोझोम शिकवत होते. तर हे
जो डीएनए आणि आरएनएचा असा स्पायरल स्ट्रँड असतो, तुम्ही कधी बघितला असेल. एक हेलिक्स असं असतं आणि दुसरं हेलिक्स असं असतं सापासारखं. असे दोन स्ट्रँड असतात आणि त्याच्यावरती 36 प्रकारचे क्रोमोझोम्स असतात. तर ते डीएनए आणि आरएनएचा स्टँड असतो आणि त्याच्यावरती क्रोमोझोम्स असतात. आणि फिमेल असेल तर एक्स क्रोमोझोम असतात, मेल असेल तर एक्स वाय क्रोमोझोम्स असतात. म्हणजे एक हेलिक्स एक्स असतो, एक हेलिक्स वाय असतो मेलमध्ये. आणि एक्स एक्स जर असेल तर मुलगी होते, एक्स वाय असेल तर मुलगा होतो. तर मग ते मुलींच्या मध्ये एक्सेसच क्रोमोझोम्स असतात. त्यामुळं आपण त्यांचं हे करू शकत नाही, की त्यांचं काय करू शकत त्यांचं नाही. काय हॅलो. एक्स एक्स क्रोमोझोम आहे तर आपल्याकडून आपण एक्सच क्रोमोझोम देतो. आणि मुलाकडूनच वाय क्रोमोझोम म्हणजे नवऱ्याकडूनच वाय क्रोमोझोम येऊ शकतो किंवा एक्स म्हणजे मग नवऱ्याकडून जर एक्स क्रोमोझोमच आला तर आपला एक्स क्रोमोझोम आणि नवऱ्याचा एक्स क्रोमोझोम मिळून आपल्याला काय तयार होतं, फिमेलच येते. आणि जर पुरुषाकडून वाय क्रोमोझोम आला ना आपल्याकडचा एक्स क्रोमोझोम, कारण आपण सेक्स डिटर्मिनेशन करू शकत नाही किंवा आपण म्हणजे मुलगा बनवू शकत नाही, कारण का आपल्याकडे फक्त एक्स एक्सच क्रोमोझोम आहेत आणि एक्स क्रोमोझोम हा फिमेल क्रोमोझोम असतो. तर त्यामुळं आपल्याला पुरुषांकडेच फक्त दोन एक्स वाय क्रोमोझोम असतात. त्याच्याकडून जर वाय क्रोमोझोम आला तर सेक्स डिटर्मिनेशनचं महत्वाचं काम पुरुषांकडे असतं. म्हणजे त्याच्याकडून कुठला क्रोमोझोम येणार हे पण काही पुरुषांच्या हातात नसतं. परंतु जो क्रोमोझोम त्यांच्या आकडून येईल किंवा ते जेनेटिक त्या जीन्सला ते जबाबदार असतात, की जे काही मुलगी किंवा मुलगा होणार आहे त्याला. कारण त्यांच्याकडेच एक्स वाय क्रोमोझोम आहे, आपल्याकडे एक्स वाय क्रोमोझोम नाहीच आहे, आपल्याकडे फक्त एक्स एक्सच क्रोमोझोम आहे. तर ते डीएनए आणि डिऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड आणि जे आरएनए राहतात त्यांच्या निर्मितीसाठी सगळ्यात महत्वाचं तर त्यांचं काय असतं, की आपल्याला बिनाईंची गरज असते. त्याच्यानंतर पांढऱ्या पेशींची निर्मिती करणे. तर पांढऱ्या पेशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांना व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो आपण, डब्ल्यूबीसी म्हणतो. आरबीसी साठी तर पहिला उपयोग बघितला की जे आरबीसी आहेत, लाल रक्तपेशी, त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी मदत करतं की त्यांच्या मॅच्युरेशनसाठी मदत करतं. दुसरा पॉइंट बघितला की आपल्या शरीरामध्ये सगळं शरीर हे आपल्या पेशींनी बनलेलं आहे. सगळ्यात बेसिक घटक पेशी असतो. पेशींचा समूह एकत्र येतो, ऊती बनतात. ऊतींचा समूह एकत्र येतो आणि अवयव बनतात. आणि अवयव सगळे एकत्र येऊन सिस्टीम बनतात. तर लक्षात आलं का तुम्हाला, सगळ्यात मूळ बेसिक कण कोण आहे, तर पेशी आहेत. तर ह्या पेशींचं सेल्युलर लेवलला डिव्हिजन होणं किंवा त्या पेशी मरून नवीन पेशी, ही प्रोसिजर कंटिन्युअस आपल्या शरीरामध्ये मरस्तोपर्यंत चालू असते, की जुन्या पेशी मरतात, नवीन पेशी तयार होतात, परत त्यांचं डिव्हिजन होतं, त्यांची वाढ होते, परत नवीन पेशी तयार होतात. ही गोष्ट प्रोसेस कंटिन्युअस तयार होतात. ह्या गोष्टीसाठी फॉलिक ऍसिड खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर डिऑक्सी रायबोन्युक्लिक ऍसिड आणि आरएनए हे दोघांच्या स्ट्रँडच्या निर्मितीसाठी किंवा त्यांच्यासाठी पण B2 ची गरज असते. त्याच्यानंतर व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्यांच्या निर्मितीसाठी, ज्या सैन्याचं काम करतात. डब्ल्यूबीसी हा आपल्या शरीरामध्ये काय काम करतात, सैन्याचं काम करतात, की बाहेरून जर जंतूचा प्रादुर्भाव झाला तर त्या पेशी सैनिकासाठी त्याच्यासाठी लढतात. मग खूप इन्फेक्शन असेल तर आपलं सैन्य वाढतं. म्हणून आपण म्हणतो की नॉर्मली 4 ते 10 हजार काउंट असतो, पण 10,000च्या पुढे गेला 15,000, 18,000, 20,000, 25,000, 30,000, तर आपण काय म्हणतो की पेशी वाढल्यात म्हणजे इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे पेशी वाढल्यात आणि मग ऍडमिट करायची कधी कधी गरज पडते. कधी कधी बाहेरच्या बॅक्टेरिया आपल्या सगळ्या पेशींना मारून टाकतात, आपली प्रतिकारशक्ती कमी पडते आणि मग 4,000 जो लोअर काउंट आहे त्याच्यापेक्षा पण जर खाली काउंट आला तर कधी कधी डेंग्यू मध्ये आणि गोचर तापामध्ये वगैरे असा काउंट कमी येऊ शकतो. व्हायरल फिवर मध्ये हा काउंट कमी येऊ शकतो. तर अशा वेळेस काय होतं की मग आपल्या पेशी कमी होतात आणि आपली इम्युनिटी काम करत नाही. मग अशा वेळेस पण आपल्याला ऍडमिट करायची किंवा हे करायची गरज पडते. तर त्या पांढऱ्या पेशींच्या निर्मितीसाठी किंवा ते तयार करण्यासाठी पण काय असते, म्हणजे त्या पांढऱ्या पेशी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. म्हणजे थोडक्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण ह्याची आपल्याला फॉलिक अम्लाची गरज असते. नंतर आपली स्किन आणि आपलं केसांचं आरोग्य नीट राहण्यासाठी पण आपल्याला काय लागते, फॉलिक अम्लाची गरज असते. त्याच्यानंतर नत्राम्लाच्या चयापचयासाठी जे काही प्रथिने आहेत आपल्या शरीरामध्ये 14 प्रकारचे, त्याच्यापासून नत्राम्ल अमिनो ऍसिडची चेन असते. तर त्या नत्राम्लांच्या मेटेबॉलिक, कारण हे अमिनो ऍसिड जर आपल्याला मिळाले नाही तर आपण बऱ्यापैकी आपल्याला डेफिशियन्सीज निर्माण होतात. तर हे सगळे जे काही आहेत अमिनो ऍसिड्स, ते आपल्या बुद्धीच्या विकासासाठी किंवा आपल्या शरीरातल्या सगळ्याच्या विकासासाठी खूप गरजेचे असतात.
तर ह्या नत्राम्लांच्या चयापचयासाठी किंवा मेटाबॉलिझमसाठी सुद्धा आपल्याला या फॉलिक आम्लाची काय असते, गरज असते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आपल्या शरीरात निर्माण होतात, जे एन्झाईम्स फिजिओलॉजिकल प्रोसेसेसला आपल्याला मदत करतात. तर त्या एन्झाईम्ससाठी किंवा त्यांच्यासाठी विकाराची निर्मिती करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्याची काय होते, फॉलिक ऍसिडची गरज पडते. नंतर फॉलिक आम्ल आणि व्हिटॅमिन के, जे आपण फॅट सोल्युबल व्हिटॅमिन के बघितलं होतं, तर ते व्हिटॅमिन के नाही, व्हिटॅमिन सी जे काही आहे, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक आम्ल हे परावलंबी घटक आहेत. व्हिटॅमिन के नाही, व्हिटॅमिन सी, जे आता आपण पुढे शिकणार आहोत. तर व्हिटॅमिन सी आणि फॉलिक आम्ल काय आहेत की एकमेकावरती अवलंबून आहेत, एकमेकांच्या प्रोडक्शनला किंवा याला मदत करतात. जर व्हिटॅमिन सी कमी झालं तर फॉलिक आम्ल पण कमी होणार, फॉलिक आम्ल कमी झालं तर व्हिटॅमिन सी पण कमी होणार. त्याच्यानंतर गरोदरपणी गर्भाच्या वाढीसाठी किंवा प्रसूती सुलभ होण्यासाठी पण फॉलिक आम्लाची खूप जास्त प्रमाणामध्ये गरज असते. त्याच्यानंतर आता हे आपण बघितलं की फॉलिक आम्लाचे गुणधर्म बघितले, फॉलिक आम्लाचं कार्य काय आहे आपण बघितलं. त्याच्यानंतर त्याची डेली रिक्वायरमेंट्स किती आहेत. हा, फॉलिक आम्लाच्या आपल्याकडे डेली रिक्वायरमेंट्स किती आहेत. तर जर फॉलिक आम्ल बघितलं तर ते दोन प्रकारामध्ये सापडतं, एक तर मुक्त आणि दुसरं संयुक्त, अशा दोन स्वरूपामध्ये ते आढळतं. मुक्त जे आहे त्याला आपण एक वेगळं नाव देतो, टेट्राहायड्रोफोलिक आम्ल. लिहून घ्या, टेट्राहायड्रोफोलिक आम्ल जे मुक्त आम्ल आहे ते. आणि दुसरं काय आहे, ग्लुटामिक आम्ल सोबत जे आहे त्याला फॉलिक आम्ल असं म्हणतो आपण. हं तर साधारणतः जे मुक्त फॉलिक आम्ल म्हणजे काय, तर टेट्राहायड्रोफ्लोरिक आम्ल, आणि ग्लुटामिक आम्ल सोबत जे फॉलेट संयुक्त घटकाला आपण फॉलिक आम्ल असं पण म्हणू शकतो. नंतर ह्यांची दैनिक आवश्यकता किती आहे मुक्त फॉलिक आम्लाची, तर मुक्त फॉलिक आम्लाची दैनिक आवश्यकता प्रौढ आणि स्त्री पुरुषांमध्ये 200 मायक्रोग्रॅम इतकी आहे, प्रौढ स्त्री आणि पुरुषांमध्ये. आणि लहान मुलांमध्ये 1 वर्षापर्यंत 25 मायक्रोग्रॅम, नंतर 1 ते 3 वर्षापर्यंत 80 मायक्रोग्रॅम, 4 ते 6 वर्षापर्यंत 100 मायक्रोग्रॅम, 7 ते 9 वर्षापर्यंत 120 मायक्रोग्रॅम, 10 ते 12 वर्षापर्यंत 140 मायक्रोग्रॅम. 20-20 मायक्रोग्रॅमने वाढवत जायचं, लक्षात घ्या. 0 ते 5 फक्त 25 आहे, 1 ते 3 80 आहे, तिथून पुढे 4 ते 6 ला 100 20 ग्रॅम वाढवले, 7 ते 9ला 20 ग्रॅम वाढवून 120 मायक्रोग्रॅम, 10 ते 12ला 20 ग्रॅम वाढवून 140 मायक्रोग्रॅम, 13 ते 15 मायक्रोग्रॅमला इथं मात्र फक्त 10च मायक्रोग्रॅम वाढलेत, लक्षात घ्या, 150 मायक्रोग्रॅम. गरोदर स्त्रीला 500 मायक्रोग्रॅम इतकी आवश्यकता असते, प्रेग्नंट स्त्रीला जास्त प्रमाणात, त्यामुळे आपण फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देतो. आणि स्तनदा स्त्रीला आपण काय करू शकतो, 300 मायक्रोग्रॅम इतकी काय असते, गरज असते. आता कशा कशामध्ये आढळतं फॉलिक आम्ल, तर जे काही आपल्याला गरज आहे त्या गोष्टी लिहून घ्या, कशा कशामध्ये आढळतं. तर बाजरी, गहू, चवळी, उडीद डाळ, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, पालक, भेंडी आणि गवार. तर गवारमध्ये सगळ्यात जास्त फॉलिक आम्लाचं प्रमाण असते, 50 मायक्रोग्रॅम. त्याच्यानंतर अंड्यांमध्ये 70 मायक्रोग्रॅम इतकं असतंय. नंतर आंबट चुका आपण जो पालेभाजी खातो त्याच्यामध्ये 40 मायक्रोग्रॅम इतकं असतंय. धने आपण खातो, धने जिऱ्याची पूड करतो, तर धने जे आहेत, धने मेथीला कोथिंबीर लावायसाठी आपण जे धने घेतो त्याच्यामध्ये 27 मायक्रोग्रॅम आहे. हरभरा डाळ खातो आपण, ती 32 मायक्रोग्रॅम, डाळीचं पीठ करून खातो किंवा डाळ खातो त्याच्यामध्ये 34 मायक्रोग्रॅम इतकं असतंय. त्याच्यानंतर चवळी उसळ खातो त्याच्यामध्ये 69 मायक्रोग्रॅम इतकं सगळ्यात जास्त असते. त्याच्यानंतर तीळ आपण खातो, तीळ त्याच्यामध्ये 51 मायक्रोग्रॅम इतकं फॉलिक ऍसिड असते, लक्षात ठेवा. कशा कशामध्ये बघितलं आपण, पालकमध्ये 51, तिळामध्ये 51, गवारमध्ये 50, अंड्यामध्ये 70, नंतर चवळीमध्ये 69, त्याच्यानंतर साधारणतः धन्यामध्ये 27, त्याच्यानंतर 24, उडीद डाळीमध्ये 24, त्याच्यानंतर मूग डाळीमध्ये 24, भेंडीमध्ये 25,
भेंडीच्या भाजीमध्ये. आलं का लक्षात तुम्हाला? कढीपत्त्यामध्ये 23, आंबट चुक्यामध्ये 40, तुम्हाला मगाशी सांगितलं तसं. हं? आणि हे सगळं आपण काय करतो, मायक्रोग्राम मध्ये एवढं आपल्याला त्या त्या पदार्थांपासून मिळू शकतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता फॉलिक आम्ल जर कमी झालं तर त्याची डेफिशियन्सी झाली तर काय काय आजार होतात. तर सगळ्या प्रकारचे गंभीर प्रकारचे स्किन इन्फेक्शन्स होऊ शकतात. आपल्याला सगळ्या त्वचेच्या आजारांना प्रतिबंधक करायसाठी हे सगळे विटॅमिन बी चे कॉम्प्लेक्स, कम्प्लीट कॉम्प्लेक्स स्किन इन्फेक्शनला प्रोटेक्ट करतो विटॅमिन बी चा. तर त्याच्यामध्ये तसंच फॉलिक ऍसिड पण काय करतं, गंभीर स्किन इन्फेक्शन होऊ देत नाही. केस गळण्याला मदत करतं, केस गळतात जर त्याचा अभाव झाला, डेफिशियन्सी झाली तर आपले केस गळतात. रक्ताभिसरण आपलं कमी होतं किंवा चांगलं होत नाही. त्वचेवरती पांढरे किंवा तांबूस डाग पडतात. फॉलिक आम्ल जर कमी असेल त्वचेवरती पांढरे किंवा तांबूस डाग पडतात. शारीरिक आणि मानसिक थकवा वाटायला लागतो आपल्याला. नंतर अचानक जर फॉलिक ऍसिड कमी असेल तर गर्भपात किंवा अबॉर्शन पण होऊ शकतं. डेफिशियन्सी असेल तर आपली प्रसूती किंवा आपली कष्टदायक प्रसूती होऊ शकते. नंतर अजून पण पचनक्रियेवरती परिणाम होतो, जुलाब होतो, जखम झाल्यावरती रक्तस्राव थांबत नाही. आणि जर फॉलिक आम्ल कमी असेल तर आपोआपच काय होतं की विटॅमिन बी 12 ची पण डेफिशियन्सी जाणवते, विटॅमिन बी 2 ची पण डेफिशियन्सी आणि जीवनसत्व क विटॅमिनची पण डेफिशियन्सी किंवा कमतरता दिसून येते आपल्याला. की आणि जर समजा फॉलिक ऍसिडची खूपच कमतरता आहे तर आपल्यामध्ये मेगालोब्लास्टिक अॅनिमिया दिसून येतो. एक रक्तक्षयाचा प्रकार आहे, त्याचं नाव आहे मेगालोब्लास्टिक अॅनिमिया. आणि भारतातील अगदी निम्नवर्गीय त्याच्यामुळे माझं इंटरनेट रेकॉर्डिंग सॉरी हे मध्येच डिस्कनेक्ट झालं. तर आपण प्रामुख्याने कुठं आलो होतो की 1931 साली विल्स यांनी निर्देशित केलं की काय, की कुठल्या पण रक्तक्षय किंवा रक्तगोलकांची संख्या किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे हा फॉलिक आम्ल जर डेफिशियन्सी असेल तर आपल्याला जाणवतं की बाबा फॉलिक आम्लाच्या डेफिशियन्सीने आपला रक्तक्षय किंवा मेगालोब्लास्टिक अॅनिमिया सगळ्यांच्या मध्ये दिसून येतं. आणि बरोबर जर फॉलिक आम्ल कमी आहे तर विटॅमिन बी 9 किंवा बी 9 बरोबरच बी 12 म्हणजे सायनोकोबाल्मिन जे पुढचं आपण विटॅमिन बघणार आहोत. तर ते सायनोकोबाल्मिन किंवा बी 12 ची पण डेफिशियन्सी जाणवते आणि विटॅमिन क ची पण डेफिशियन्सी आपोआपच दिसून येते. नंतर प्रौढांमध्ये साधारणतः मेगालोब्लास्टिक अॅनिमिया आपल्याला सगळ्यांच्यामध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर साधारणतः जे आरबीसीज आहेत तर त्या आरबीसीचा पण आपल्याला क्षय झालेला फॉलिक आम्ल डेफिशियन्सी असेल तर आरबीसी पण काय साधारण कमी झालेलं किंवा आपल्याला दिसून येतात. नंतर स्नायूंचं पण काय होतं आपल्याला जाणवतं की बाबा स्नायूंमध्ये पण थकवा किंवा दुर्बलता किंवा मानसिक थकवा पण आपल्याला असं दिसून येतं. नंतर साधारणतः पुढचं आपण जे विटॅमिन लहान मुलांमध्ये मेगालोब्लास्टिक अॅनिमिया शक्यतो आढळत नाही.
जुर्नी जे आपण बघितलं की व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सी मध्ये, त्याच्यामध्ये प्रोटीन, प्रोटीन मध्ये बघितलं आपण जुर्नी आजार, तर त्याच्यामध्ये पण कधी कधी हा रक्तक्षय फॉलिक मुळे असतो हे जाणून येतं लहान मुलांमध्ये. कारण नीट होत नाही. आयर्न जे आपण घेतो ते त्याचं शोषण करायचं काम काम करतं फॉलिक आम्ल, आणि बी ट्वेल्व दोन्ही करतात. तर ते फॉलिक आम्ल डेफिशियन्सी तर बी ट्वेल्व मध्ये डेफिशियन्सी होते, बी ट्वेल्व डेफिशियन्सी असेल तर आयर्न नीट ऍब्झॉर्ब होत नाही. आयर्न नीट नाही ऑब्झर्व झालं तर आपल्याला रक्तक्षय किंवा अॅनिमिया होणार. मग तो लहान मुलांमध्ये पण तसा दिसून येतो आपल्याला इनडायरेक्टली. त्याच्यानंतर आता पुढचं आपण बघणार आहोत विटॅमिन वॉटर सॉल्युबल. हे कळलं का? ह्याच्यात काय अडचण आहे का फॉलिक आम्लमध्ये? नाही. हा, तर आता आपण पुढचं बघणार आहोत. त्याच्यानंतर की सायनोकोबॅल्मिन सगळ्यात महत्वाचं विटॅमिन आहे हे पण, लाल पेशींच्या वाढीसाठी किंवा रक्तक्षय होऊ नये म्हणून, किंवा की बरेच जे विटॅमिन बी ट्वेल्व मज्जा संस्थेसाठी, किंवा आपली जी सगळी ही मज्जा संस्था आहे, स्पायनल कॉर्ड, लहान मेंदू, मोठा मेंदू, ह्या सगळ्यांच्या हेल्थसाठी पण आपल्याला बी ट्वेल्वची खूप जास्त प्रमाणात, जे नॉनव्हेज खातात त्यांना शक्यतो ह्याची डेफिशियन्सी होत नाही, पण जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी बी ट्वेल्वची डेफिशियन्सी असते. तर त्यांना व्हिटकोफॉल बी ट्वेल्वचं आपण इंजेक्शन घ्या म्हणून सांगतो. टॅबलेट पण असतात त्या सबलिंग्वल, आपण जिभेखाली ठेवून चावून म्हणजे विरघळून खाऊ शकतो. पण तेवढा इफेक्ट जसा इंजेक्शनचा इफेक्ट होतो तसा तेवढा गोळ्यांचा इफेक्ट होत नाही. नॉर्मली 200 ते 250 मायक्रोग्रॅम इतकं नॉर्मल रेंज असते. पण व्हेजिटेरियन लोकांच्या मध्ये ह्याची आपल्याला साधारणतः डेफिशियन्सी जाणवते, कारण त्याचे सोर्सेस म्हणावे तसे नाही आहेत, आणि जरी सोर्सेस असले तरी ते कधी कधी तेवढ्या प्रकारे ऍब्झॉर्ब केलं जात नाही. तर आता पुढचं आपण बघणार आहोत की लहान हे 1900 कुठला शोध कधी लागला हे बघायचं, आणि कोणी शास्त्रज्ञांनी 1926 मध्ये मिनॉट आणि मर्फी शास्त्रज्ञांची लिहून घ्या की त्यांनी काय केलं की पर्निशियस अॅनिमिया जो आहे, नंतर त्याच्यावरती काय होतं की दुसऱ्या प्राण्यांच्या यकृत आपण खाल्लं तर त्याचा उपयोग आपल्याला काय होतं की हा पर्निशियस अॅनिमिया कमी करायला मदत होतो असं त्यांना जाणवलं. ते किती साली जाणवलं तर 1933 साली त्यांना हे जाणवलं. मग त्यांनी काय, सॉरी 1926 साली, 33 साली, तर त्यांनी शोध लावला. पण त्यांना ते नुसतं एवढा शोध लावला की पर्निशियस अॅनिमियावरती असं असतं. ग्रेट ब्रिटन किंवा आपलं ब्रिटन जे म्हणतो आपण ते ब्रिटिश किंवा हे इंग्लंड, लंडन किंवा ब्रिटन, तर तिथं काय झालं की एल स्मिथ आणि अमेरिकेचे एल पार्कर हे दोघांनी काय केलं, कुठले शास्त्रज्ञ ई ई एल स्मिथ आणि अमेरिकेचे पार्कर ह्यांनी विटॅमिन बी ट्वेल्व यकृतातून वेगळं करण्यामध्ये काय मिळवलं, यश मिळवलं. लिव्हर मधून त्याला वेगळं करण्यात आलं. आणि 1964 साली हाजकिन यांनी काय केलं, बी ट्वेल्वचं रासायनिक सूत्र शोधून काढलं, केमिकल कॉम्पोजिशनचं सूत्र. कारण मग काय होतं की त्याला आपल्याला केमिकल केमिकल वापरून पण त्याला आपल्याला त्याचं रासायनिक सूत्र जर माहित पडलं तर केमिकल कॉम्पोजिशन वापरून आपण त्याचं हे बनवू शकतो, की त्याचे गोळी बनवू शकतो, आणि ती गोळी आपण खाऊ शकतो. तर प्रत्येक वेळेस काय यकृत काढून त्यातनं वेगळं करणं, सेपरेट करणं सोपं नसतं. मग अशा वेळेस जर केमिकल कॉम्पोजिशन काढलं तर आपल्याला केमिकल पासून बनायला काय होतं की मदत होते त्याची, म्हणून रासायनिक संयुग हुडकून काढलं त्यांनी. तर एवढं लक्षात राहते त्यातले एका दुसरे सायंटिस्ट मेन लक्षात ठेवा की ब्रिटनचे हे पार्कर आणि यांनी शोधून काढलं किंवा बी ट्वेल्व वेगळं करण्यात यश मिळालं, आणि हाजकिन यांनी त्याचं रासायनिक संयुग शोधून काढलं. आता गुणधर्म काय आहेत की विटॅमिन पाण्यामध्ये सहजपणे विरघळतं. वॉटर सोल्युबल आहे म्हणजे पहिलं एकच येणार की पाण्यामध्ये काय होतं ते सहजपणे विरघळतं. दुसरं काय होतं, उष्णतेने नष्ट होत नाही. दुसरं काय आहे, उष्णता दिली तर काही नष्ट होत नाही. नंतर तिसरं काय आहे, एकमेव एन्झायटी जीवनसत्व आहे असते की का ज्यात ही? कोबाल्ट आणि फॉस्फरस असतं. एकमेव जीवनसत्व आहे की ज्याच्यामध्ये काय असतं की कोबाल्ट आणि फॉस्फरस पण असतं. दुसरं काय आहे की हा कसा की रवाळदार घटक आहे, आणि ह्याच्यात कोबाल्ट जे आहे त्या कोबाल्ट मुळे ह्याला काय होतं
रंग लाल येतो. लक्षात आलं का तुमच्या? कोबाल्टमुळे त्याला लाल रंग, तुम्ही बिटकोफॉलचं कधी इंजेक्शन बघितलं असेल तर मला माहित नाही, तर ते असं लाल रंगाचं असतं. तर त्याच्यामुळे त्याला कोबाल्ट, त्याच्यामध्ये कोबाल्ट आणि फॉस्फरस आहे, त्याच्यामुळे काय, त्या कोबाल्टमुळे काय होतं, त्याला लाल रंग येतो. आणि जीवनसत्व क बरोबर जर घेतलं तर ते हळूहळू काय होतं, नष्ट होतं. म्हणून एकत्र घ्यायचं नाही ते. क आणि ते विटॅमिन वेगवेगळं घ्यायचं. पाण्यात सहजपणे विरघळतं, उष्णतेने नष्ट होतो. एकमेव जीवनसत्व आहे ज्यात कोबाल्ट आणि फॉस्फरस आढळतं. कोबाल्टमुळे लाल रंग येतो. आणि जर जीवनसत्व क आणि ते एकत्र केलं तर हळूहळू काय होतं, त्या क मध्ये ते जीवनसत्व क बरोबर ते हळूहळू नष्ट होतं. त्याच्यानंतर B12 चे कार्य काय आहे? तर प्रामुख्याने रक्तातील लाल पेशींची निर्मिती आणि वाढीसाठी आवश्यक आहे. नंतर मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे लहान मेंदू आणि मोठा मेंदू, यांचं काम व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी पण B12 ची आवश्यकता आहे. प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांच्या मेटाबॉलिझमसाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं विटॅमिन आहे, कारण हे सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती आपलं सगळं शरीर काय होतं, कार्य करतं. आणि हे सेंट्रल नर्वस सिस्टीमचं काम चांगलं ठेवण्याचं काम कोण करतं? विटॅमिन B12 करतं. त्यामुळं B12 ची खूप जास्त आवश्यकता आहे, की हे सेंट्रल नर्वस सिस्टीमचं जर काम नसेल तर आपल्याला एकाग्रता होणार नाही, कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, आपला मेंदू नीट काय चालणार नाही, किंवा थकवा जाणार, किंवा ब्रेनचं ज्यांचं काम आहे, जे बैठ काम, जे इंजिनियर म्हणा, डॉक्टर म्हणा, CA म्हणा, त्यांचं सगळं काम कसं असतं, ह्यांचं शारीरिक काम बैठ काम आहे. आणि ह्यांचा फक्त मेंदू काम करतो, शरीराला कष्ट नसतात, मेंदूला कष्ट असतात. अशा लोकांना पण जास्त B12 ची आवश्यकता आहे, कारण त्याशिवाय एकाग्रता, बाकी सगळ्याच कामाला पण एकाग्रता लागतेच नाही असं नाही, पण त्यांना जास्त गरज आहे, सगळ्यांनाच गरज आहे. तर ब्रेनचं काम करण्यासाठी पण त्याची गरज आहे. नंतर मुलांची शारीरिक वाढ होण्यासाठी आणि पचन सुधारण्याला पण काय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर मेटाबॉलिझमच्या प्रक्रियेमध्ये पण एन्झाईमच्या स्वरूपात काम करतं. हिमोग्लोबिनच्या निर्मितीला मदत करतं. आणि ज्या काही हे पांढऱ्या पेशी म्हणा, रक्तपेशी म्हणा, काय होतात, मी तुम्हाला सांगितलं की हाडांच्या मधल्या पोकळीमध्ये तयार होतात. हे जे WBC, RBC जे काही आहेत, प्लेटलेट्स, हे सगळे आपली अस्थी किंवा आपली हाडं आहेत तर त्याच्यामध्ये सगळं स्पंज सारखं स्ट्रक्चर असतं, आणि त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन, नर्व सिस्टीम असते. आणि त्यामध्ये बोन मॅरो म्हणतो आपण त्याला, बोनचा मॅरो किंवा बोनची मज्जा, हाडाच्या आतला भाग जो असतो त्याला आपण बोनची मज्जा किंवा मॅरो म्हणतो. त्या मॅरोमध्ये ह्या RBC, WBC तयार होत असतात. तर तिथं त्यांची वाढ करायला हे फॉलिक आम्ल, बोनच्या मज्जेमध्ये त्यांची वाढ व्हायला फॉलिक आम्ल तिथं जाऊन काय करतं, मदत करतं. हे प्रामुख्याने B12चं काय आहे, कार्य आहे. तर त्यामुळं लक्षात ठेवा की B12ची डिफिशियन्सी होणं चांगलं गोष्ट नाही. आता ह्याचं प्रमाण, की डेली आपल्याला किती रिक्वायरमेंट आहे, तर प्रौढ पुरुष आणि स्त्री पुरुषामध्ये साधारणतः 1 मायक्रोग्रॅम इतकी काय असते, त्याची आवश्यकता असते. गरोदर स्त्रियांमध्ये किती असते, 1.2 ते 1.5 मायक्रोग्रॅम इतकी आवश्यकता असते. आणि शिशु किंवा लहान बाळ जे आहेत त्याच्यामध्ये 0.2 मायक्रोग्रॅम. आणि 13 ते 18 वर्षांच्या मुलामध्ये किती असते, ते 0.2 ते 1.0 इतकी आवश्यकता असते. आता B12चं स्रोत काय आहे? साधारणतः प्राणीज अन्न पदार्थामध्येच हे सापडतं. शाकाहारी लोकांसाठी दुधाशिवाय काही पर्याय नाही विटॅमिन B12 ला. तर त्याच्यामध्ये मांसामध्ये किती असतं, तर 100 ग्रॅम मांसामध्ये 1.7 मायक्रोग्रॅम इतकं काय असतं, B12 असतं. नंतर बोकडाच्या मांसामध्ये 100 ग्रॅम बोकडाच्या मांसामध्ये 2.8 मायक्रोग्रॅम इतकं असतं. मटणामध्ये 100 ग्रॅम मटणामध्ये 2.6 मायक्रोग्रॅम असतं. नंतर शेळीच्या यकृतामध्ये 91.9 मायक्रोग्रॅम असतं. बोकडाच्या यकृतामध्ये 90.4 मायक्रोग्रॅम असतं. माशांमध्ये हे 100 ग्रॅम माशामध्ये 9.0 मायक्रोग्रॅम असतं. पूर्ण अंड्यांमध्ये 1.8 मायक्रोग्रॅम इतकं असतं. त्याच्यानंतर पिवळ्या बल्कामध्ये 4.4 मायक्रोग्रॅम आणि पांढऱ्या बल्कामध्ये 0.2 मायक्रोग्रॅम असतं. दुधामध्ये
0.14 मायक्रोग्रॅम इतकं कशामध्ये असतं? दुधामध्ये असतं. नंतर दह्यामध्ये 0.10 ते 0.13 मायक्रोग्रॅम इतकं कशामध्ये असतं? दह्यामध्ये असतं. आणि दूध पावडर मध्ये 0.83, म्हणजे व्हेजिटेरियन तीनच सोर्स आहेत: दूध, दही आणि मिल्क पावडर किंवा ताकामध्ये. या चार गोष्टींमध्ये काय मिळतं त्यांना? विटॅमिन B12 व्हेजिटेरियन लोकांना मिळतं. तर आता जर समजा B12 ची डेफिशियन्सी झाली, आपल्याला B12 ची डेफिशियन्सी झाली समजा, आणि आपल्याला B12 ची, तर काय आजार होऊ शकतात किंवा काय प्रॉब्लेम येतात? त्याची कार्य तर बघितली आपण. आता त्याच्या अपोजिट ते कमतरता असेल तर ते तुम्ही जर त्याचे कार्य लक्षात ठेवले तर आपोआप तुम्हाला त्याच्या अपोजिट मध्ये अभाव लिहिता येईल, की बाबा लाल रक्तपेशी निर्माण होणार नाहीत किंवा त्यांच्या प्रॉब्लेम येऊ शकतो, मग त्याच्यामुळे अॅनिमिया होऊ शकतो. तर प्रामुख्याने शाकाहारी व्यक्तीमध्ये हे डेफिशियन्सी असण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामध्ये शाकाहारी लोकांना फक्त दूध एकच असं आहे की त्याच्यामध्ये मिळतं, त्याच्यामुळे डेफिशियन्सी असण्याचे शक्य असतात. आहारामध्ये B12 ची कमतरता असणे म्हणजे काय होतं, की शरीरामध्ये इंट्रिन्सिक फॅक्टर काय होतात? कमी स्त्रावतात, आणि त्यामुळं पर्निशियस अॅनिमिया होतो. पर्निशियस अॅनिमिया म्हणजेच पर्निशियस रक्तक्षय असं आपण म्हणू शकतो. आणि पर्निशियस अॅनिमियामध्ये काय काय लक्षणं दिसतात तर लक्षात घ्या. पर्निशियस अॅनिमियामुळे साधारणतः काय होतं, की प्रत्येक पेशीवरती परिणाम होतो, की लाल रक्तपेशीवरती सगळ्यात जास्त होतो, आतड्यावरती परिणाम होतो, पण मेंदूवरती पण परिणाम होतो. आणि काय होतं, की मेंदूमधील काय होतं? नसवाहिन्यांचा नाश होतो. मज्जासंस्थेतील मेंदूतील नसवाहिन्यांचा नाश होतो. तर तसं मेंदूचं काम हे महत्वाचं आहे, तर तसं व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. त्याच्यानंतर जठरामध्ये काय होतात, की जठरातील पेशी फुगतात, आणि त्याच्यामध्ये जे काही पचनासाठी लागणारी जे रस आहेत, की पेप्सिन म्हणा किंवा इंट्रिन्सिक फॅक्टर म्हणा, जे पचनासाठी मदत करतात, त्यांचं स्त्रवणच होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, की भूक कमी लागणे, त्यांचं काम नीट न होणे, त्यांच्या पेशींच्यावर सूज येणे, लहान आतड्यावरती सूज येणे, आणि सारखं तोंड येणे. रिकरंट स्टोमाटायटिस होतो, सारखं तोंड यायला लागतं, लाल 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 सगळं सारखं, तोंडाची आतली त्वचा सारखी लाल राहायला लागते, सारखं तोंडामध्ये सूज येते, जीभ लाल होते, जिभेवरती फोड येतात. आणि मज्जासंस्थेवरती काय परिणाम होतो? प्रामुख्याने B12च्या अभावी मज्जासंस्थेवरती परिणाम होतो. हातापायाला मुंग्या येतात, टिंगलिंग नमनेस म्हणतो आपण. हातापायाला मुंग्या येतात, मणके काम करत नाहीत. नंतर आपण पंचतंतूच्या मध्ये ज्या पंचतंतू आहेत त्यांचं वरचं आवरण जे कव्हर आहे ते गळून पडतं. लहान मुलांमध्ये पण काय होतं, की 4 महिन्यापर्यंत त्याचा अभाव लक्षात येत नाही. जर त्याच्या पुढं काय होतं, त्यानंतर मात्र लक्षणे जाणवू लागतात. हळूहळू मूल काय होतं, दचकायला लागतं, अशक्तपणा येतो, डोक्याचं वजन पण पेलू शकत नाही, मेंदूची वाढ खुंटते, नंतर मग काळवंट बाळ, रक्तक्षय होतं. वेळेवर जर निदान देऊन जर डोस दिला नाही तर अनेक दोष मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. लक्षात आलं का तुम्हाला काय काय सांगितलं मी? सगळ्यात महत्वाचं विटॅमिन, सगळेच महत्वाचे विटॅमिन आहेत, पण B12 सगळ्यात जास्त आहे, कारण हे मज्जा सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या महत्वाचं त्याच्यावरचं आवरण जे आहेत, की जे मज्जातंतू किंवा मज्जापेशी आहेत, तर त्याला असं असतात, की त्या अशा एक लाईन सारखी मज्जापेशी असते, आणि त्याला असे डेंड्रॉन्स असतात, आणि त्याच्यामध्ये रक्तकण असतो अशा पुढे, आणि हे एकमेकाला त्या डेंड्रॉन्सनी, प्रत्येक तंतू एकमेकाला डेंड्रॉन्सनी जोडलेले असतात, आणि मग हेतून ऍक्सेप्टर आणि इकडून रिसेप्टर असतात. तर ते ऍक्सेप्ट करायचं, त्या डेंड्रॉन मधनं करंट वाहत जातो, त्याच्या पुढच्या डेंड्रॉनला मिळतो. अशा प्रकारे काय होतं, की इम्पल्सेस फ्लो होतात. तर त्या डेंड्रॉनला वरती एक प्रकारचं कव्हर असतं, कोटिंग असतं, ते विटॅमिन B12 मुळे. आणि जर त्याचा ऱ्हास झाला तर ते मेंदूच्या पेशी नष्ट होऊ शकतात किंवा त्यांचं काम नीट होत नाही. तर त्याच्यामुळे मज्जासंस्थेसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये पण बाळाची मज्जासंस्थेची वाढ होत असते, किंवा पेशींचं विभाजन सुद्धा किंवा पेशींची वाढ करायला पण हे मदत करतं. त्याच्यामुळे पण म्हणा, किंवा गर्भ व्यवस्थित व्हायला किंवा प्रसूती व्यवस्थित व्हायला, रक्तक्षय होऊ नये म्हणून, नंतर वारंवार रिकरंट स्टोमॅटिटिस होऊ शकतो. तर प्रत्येक ह्याच्यावरती म्हणजे रक्तातील लक्षणामध्ये रक्तपेशींची संख्या कमी होते,
जठरामध्ये सगळे एन्झाईम्स निर्माण होत नाही, जठराला सूज येते, लहान आतड्याला सूज होते, भूक मंदावते, पचन होत नाही आणि मेंदूमध्ये तर ते सगळं थकवा जाणवणे, कॉन्सन्ट्रेशन न होणे, एकाग्रता न येणे, चिडचिड होणे, नंतर हातापायातून मुंग्या येणे, टिंगलिंग नमनेस जाणवणे किंवा तोंड येणे, रिकरंट वारंवार तोंड येणे, हे सगळे काय होतात B12 डेफिशियन्सी लक्षणे. म्हणजे थोडक्यामध्ये पर्निशियस ॲनिमिया होतो आणि फॉलिक ऍसिडनी मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो. पर्निशियस रक्तक्षय म्हणू शकता मराठीमध्ये आणि मेगालोब्लास्टिक रक्तक्षय असं म्हणू शकता. फॉलिक आम्लच्या डेफिशियन्सीनी मेगालोब्लास्टिक रक्तक्षय होतो आणि ह्याच्यामध्ये पर्निशियस होतो. तर प्रामुख्याने काय आहे की ह्याचं काय आहे आपल्याला की प्रामुख्याने याचे इंजेक्शन्स येतात. तर डेफिशियन्सी असेल तर आपण आठवड्यातून एक इंजेक्शन घ्या असं सांगतो किंवा मग खूपच डेफिशियन्सी असेल तर आपण त्यांना सलग 3-4 दिवस पण इंजेक्शन B12 इंट्रामस्क्युलर देतो किंवा मग त्याचे टॅबलेट्स येतात, ऊट म्हणून येतात त्या आपण जिभेखाली त्याला किंवा ठेवायला सांगतो की त्याच्यामुळे काय होतं सायनोकोबाल्मिनचंच दुसरं एक व्हर्जन येतं मेथॅनोकोबाल्मिन म्हणून. तर मेथॅनोकोबाल्मिन जास्त हे होतं की ते जिभेखाली ठेवलं जास्त प्रमाणात त्याचे इफेक्ट दिसतात. की जिभेखाली का म्हणतो तर जिभेखाली जे काही आपण ठेवतो ते जास्त मोठ्या प्रमाणात लवकर डा पोचतं ब्लडमध्ये सर्क्युलेशनमध्ये. तर त्याच्यामुळे आपण हार्ट अटॅकला पण सबलिंग्वल गोळ्या द्यायचा प्रयत्न करतो की सॉर्बिट्रेट वगैरे की का तर डायरेक्ट ब्लडमध्ये जाऊन ते लवकर ऍक्शन करतं. तसं B12 पण आपण सबलिंग्वल घ्यायची गोळी म्हणून सांगतो, म्हणजे जिभेच्या खाली ठेव. सबलिंग्वल म्हणजे जिभेच्या खाली ठेवण्यात. त्याच्यामुळे काय होतं की त्याची डेफिशियन्सी होत नाही किंवा इंजेक्टेबल घ्या म्हणून सांगतो. शक्यतो व्हेजिटेरियन लोकांच्या मध्ये याचा अभाव आपल्याला दिसून येतो. काय अडचण आहे का याच्यामध्ये? आज आपण 2 बघितले, फॉलिक आम्ल आणि 3 बघितले, बायोटिन B8 बघितलं, फॉलिक आम्ल बघितलं आणि आपण आता तिसरं बघितलं ते सायनोकोबाल्मिन की B12 बघितलं. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? समजतंय ना? माधुरी मॅम, सुवर्णा मॅम समजतंय ना? काही अडचण आहे का? आवाज येतोय का माझा? नो मॅम, नो मॅम, समजते. हो हो, ठीक आहे. उद्या आपण परत घेऊ आता क्लास. आता लिव्ह करते मी मीटिंग. काय अडचणी असतील तर उद्या सकाळी पहिल्यांदा क्लासमध्ये, उद्या संध्याकाळच्या क्लासमध्ये विचारले तरी चालते. हा,